विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। हे मुंबई आणि ठाण्याच्या वेशीवर आहे। आपण जर पाहिलं तर भल्या मोठ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या आता ठाण्यात येण्यासाठी लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। कुठेतरी मोठ्या प्रमाणात यामुळे चाकरमानी वर्गाचे हाल जे आहेत ते होताना पाहायला मिळतात। ही मुंबईवरून ठाण्याच्या दिशेने जाणारी लाईन आपण जर पाहिलं तर समोरच्या या बोर्डवर आपल्याला पाहायला मिळेल तीनात नाका, ठाणे, कल्याण आणि नाशिकच्या दिशेने जाणारी ही संपूर्ण वाहनं आहेत जी वाहतूक कोंडीत अडकून बसल्याचं चित्र पाहायला मिळतंय। तर दुसऱ्या बाजूला आपण हायवेच्या पाहिलं तर ठाण्यातून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहनं जे आहेत ते या वाहतूक कोंडीत अडकून राहिल्याचं चित्र पाहायला मिळतंय। समोरच्या दृश्यांमध्ये आपण पाहिलं तर सिग्नल हे ग्रीन झालेलं आहे, मात्र ह्या गाड्यांच्या लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या दिसून येताना पाहायला मिळतात। कुठेतरी मोठ्या प्रमाणात चाकरमानी वर्गाचे हाल जे आहेत ते दररोजचे होताना पाहायला मिळतात। सध्या ठाण्यातील ही मुंबई आणि ठाण्याच्या वेशीवरची म्हणजे आनंदनगर परिसरातली ही दृश्य आहेत। आपण पाहिलं तर अवजड वाहनं असतील, दुचाकी स्वार असतील किंवा 3 चाकी असतील, 4 चाकी असतील, मोठ्या संख्येने या वाहतूक कोंडीत अडकून पडल्याचं चित्र पाहायला मिळतं। कुठेतरी मोठ्या प्रमाणात ठाणेकरांची डोकेदुखी या वाहतूक कोंडीने वाढवलेली आहे। जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटरच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा सध्या या ठिकाणी पाहायला मिळतात आणि जागेवर ही वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याचं चित्र जे आहे ते दिसून येताना पाहायला मिळतंय। खराब रस्ते आणि वाहतूक कोंडीने कुठेतरी मुंबईकरांची, ठाणेकरांची डोकेदुखी मोठ्या प्रमाणात वाढवल्याचं चित्र पाहायला मिळतं। आपण पाहिलं तर ह्या समोरच्या दृश्यांमध्ये ही सर्व वाहनं जे आहेत ती ठाणे शहरातून मुंबईच्या दिशेने जाणारे आहेत आणि ते वाहनं आता या वाहतूक कोंडीत अडकून पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात चाकरमानी वर्गाचे हाल जे आहेत ते होताना पाहायला मिळत आहेत। आपण पाहिलं तर वाहनांच्या लांबच लांब रांगा या ठाण्यातील आनंदनगर स्कायवॉकवरून मी तुम्हाला दाखवत आहे आणि दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहिलं तर मुंबईमधून ठाण्यात येण्यासाठी सुद्धा तीच काहीशी परिस्थिती जी आहे ती सर्वसामान्य ठाणेकरांना पाहावी लागत आहे। वाहतूक कोंडीचा सामना करत, तारेवरची कसरत करत जी आहे ती वाट काढावी लागताना पाहायला मिळते। खरं तर मोठ्या प्रमाणात ठाण्यामध्ये वाहतूक कोंडीने ठाणेकरांची डोकेदुखी जी आहे ती वाढवल्याचं चित्र पाहायला मिळते आणि आता सुद्धा हीच परिस्थिती जी आहे ती दिसून येताना पाहायला मिळते। आपण समोरच्या दृश्यांमध्ये पाहिलं तर ह्या गाड्या ज्या आहेत ते तीनात नाका, ठाणे, कल्याण आणि नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या ह्या गाड्या आहेत ज्या आता पूर्णपणे आपण पाहिलं तर ब्लॉक झालेल्या आहेत, वाहतूक कोंडीत अडकून पडल्याचं चित्र पाहायला मिळतंय। कुठेतरी सर्वसामान्य ठाणेकरांची, चाकरमान्यांची डोकेदुखी ही वाहतूक कोंडी वाढवत आहे आणि दररोजची हीच परिस्थिती ठाण्यामध्ये पाहायला मिळते। ही मुख्य ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरची परिस्थिती आहे। तर ठाण्यातील शहरांच्या इंटरनल रोडवर सुद्धा अशाच प्रकारची वाहतूक कोंडी आहे ज्यामुळे मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य ठाणेकर, लहान मुले, चिमुकले व ॲम्ब्युलन्समध्ये जाणारे रुग्ण जे आहेत या वाहतूक कोंडीचा सामना जो आहे तो दररोज यांना करावा लागताना पाहायला मिळतो। कुठेतरी ठाणे शहराला वाहतूक कोंडीचा एक शाप जणू लागलाय, अशीच परिस्थिती खऱ्या अर्थाने ठाण्यात जी आहे ती उद्भवल्याचं चित्र पाहायला मिळतं। दररोजची हीच परिस्थिती पाहायला मिळते। कुठेतरी आत्ता तरी या नवीन कोपरी ब्रिजमुळे वाहतूक कोंडी कमी होणं अपेक्षित होतं, मात्र आपण पाहिलं तर परिस्थिती जैसे थे आहे आणि या वाहतूक कोंडीने आता वाहन चालकांची डोकेदुखी वाढवलेलं चित्र पाहायला मिळतं। कुठेतरी खराब रस्ते, खड्डेमय रस्ते आणि त्यात ही वाहतूक कोंडी सर्वसामान्य ठाणेकरांची डोकेदुखी वाढवताना पाहायला मिळत आहे। आपण समोरच्या दृश्यांमध्ये पाहिलं तर गाड्या या जागेवर थांबलेल्या पाहायला मिळतात। अगदी जे आहे पावलोपावली माणूस 5 मिनिटाचं अंतर पार करेल, त्या अंतर पार करण्यासाठी या वाहनांना जवळजवळ अर्धा ते पाऊण तास जो आहे तो मोजावा लागतानाच पाहायला मिळतंय। त्यामुळे नक्कीच आता ही वाहतूक कोंडीवर उपाययोजना ठाणे महानगरपालिका प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासन आणि वाहतूक विभाग, परिवहन विभाग काय उपाययोजना करेल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या मुंबई आणि ठाणे या दोन्ही लेनवर ही वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळते। म्हणजे मुंबईमधून ठाण्यात जरी यायचं असेल तरी तुम्हाला वाहतूक कोंडीतनंच प्रवास करायचा, तर ठाण्यातून तुम्हाला मुंबईला जायचे तरी तुम्हाला वाहतूक कोंडीचाच सामना करायचा। त्यामुळे नक्कीच आता तोडण्यासाठी काय उपाययोजना प्रशासनाच्या माध्यमातून केल्या जातील हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।